हे लेटेस्ट आकडे घ्यायला पाहिजेत. त्यामुळे कसं आहे, फार फार लवकर आपण याबद्दल निष्कर्ष काढणं शक्य नाहीये. पण 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 प्रदीपजी मान्य करा, निष्ठावंतांना डावललं, उपऱ्यांना आणून डोक्यावर बसवलं की हेच होणार ना. नाही, ते आता दिसेल ना आपल्याला, पुढे पुढे जाऊन दिसल्यानंतर मग त्याचा अनालिसिस नंतर करता येईल विजयानंतर, की का कसं झालं काय झालं. परंतु मला वाटतं की आता काही वॉर्डाच्या फक्त निवडणुका ह्या मतमोजणी हे चालू झालेली आहे. आणि आता काय होत आहे पुढे, ते पुढचे आकडे आल्यानंतर आपण त्यावर विश्लेषण करणं जास्त योग्य राहील. पण प्रदीपजी, मनातून तर आनंदी असाल ना, निष्ठावंतांना पक्षाने डावललं आणि लोकांनी पक्षाला धडा शिकवला. नाही, खरं सांगू मी तुम्हाला, बिलकुल 31 जागा ह्या अशा आहेत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नवीन आलेल्यांना दिल्यात, परंतु 89 जागेवर हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिलेले आहेत. आता हे राजकारणामध्ये हे व्हायचंच, त्यामुळे बाहेरून आलेल्यांना दिले आणि निष्ठावंतांना डावललं असं नाहीये. तर निष्ठावंतांना सुद्धा दिलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, याच्यावर प्रदीपजी एक हनुमंतरावांची प्रतिक्रिया आहे. ती हनुमंत भावरे आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. बोला हनुमंतराव. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत अशी बातमी आताच तुमच्या चॅनलला पाहिली. सुधाकर बडगुजरांची आघाडी ही भारतीय जनता पक्षाचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे, की तुम्ही ज्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले होते, भ्रष्टाचारी आहे म्हणले होते, SIT बसवली होती, तो सुद्धा आता भारतीय जनता पक्षानं पावन करून घेतलाय. सुधाकर बडगुजर हा भारतीय जनता पक्षाचा नाशिक मधला चेहरा असेल का, याचं उत्तर प्रवक्त्यांनी द्यावं. आता प्रदीपजी आहे उत्तर. बरं, असं आहे, नाशिकमध्ये चेहरा भाजपचा हे नवीन आलेले असूच शकत नाहीत. हे तर मी मागच्या एका डिबेटमध्ये सांगितलं होतं. भाजपचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचा चेहरा हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुणाचे तरी कुठले विषय काढायचे आणि तो चेहरा आहे का म्हणायचं. त्यामुळे भाजपचे सगळं निकाल उमेदवार आहेत, कोण चेहरे असतील हे आपल्याला लक्षात येईल. तुमचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत. हनुमंतराव एक ताजी बातमी, ताजी बातमी येते. प्रदीप पेशकार एक ताजी बातमी येते. माझ्या सहकारी कल्याणी वाचतील ती बातमी. नक्कीच एक महत्वाची बातमी सध्या समोर येते. ठाण्यामध्ये सध्या शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ठाणे आपला बालेकिल्ला असं शिवसेना वारंवार सांगत असते आणि त्यामध्ये सध्या शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे. अनेक ठिकाणी आता ठाकरेंची शिवसेना सुद्धा पुढे जाते. सोलापूर, अमरावतीमध्ये सध्या भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि नवी मुंबईमध्ये भाजप सध्या 4 जागांवर आघाडीवर आहे. पुण्यामध्ये मात्र एक वेगळंच प्रकरण पाहायला मिळते, कारण नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. त्यामुळे पुणेकरांना ही निवडणूक मान्य नव्हती का, उमेदवार नको होते का, असा एक प्रश्न सध्या उपस्थित होतोय. त्यामुळे सध्या ही आपण सगळी आकडेवारी पाहतोय. वसई विरारमध्ये बहुजन विकास पार्टी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामध्ये शिवसेना सध्या 18 जागांवर पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाऊया प्रसाद सरांकडे. बिलकुल कल्याणी, एक थोड्या वेळापूर्वी समाधान सरवणकर यांच्याबद्दलची आलेली बातमी आता बदलली आहे. समाधान सरवणकर 4 फेऱ्यांच्या नंतर आघाडीवर गेलेले आहेत. आता टपाल मतदानाच्या नंतरच्या पुढच्या पेट्या उघडणं काम सुरू झालेलं आहे. दरम्यान आपण पुण्याच्या बातमीकडे लक्ष द्यायला हवं. पुण्यामध्ये नोटाला बऱ्यापैकी मतदान होताना दिसतंय. काय कारण असू शकतात हनुमंतराव, मी आपल्यापर्यंत येतो, पण एकदा आधी प्रवीण पुरोंपर्यंत जातो. प्रवीण पुरो, ज्या पद्धतीनं लोकांची प्रतिक्रिया आली, अनेकदा लोक सांगताना हे दिसली की काहीही झालं तरी अधिकाधिक संधी निष्ठावंतांना द्या. पुण्यातही त्याच प्रकारची नाराजी आहे का, की पुण्यातली काही वेगळी कारण असू शकतात? नाही, निश्चितच भारतीय जनता पक्षामध्ये इतकी नाराजी आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, संघाची जवळकी असलेले कार्यकर्ते जे आहेत, गेल्या कित्येक काळापासून भारतीय जनता पक्ष वाढावा यासाठी स्वतःहून प्रयत्न करतात. या प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना दूर ठेवून जे बाहेरून आयाराम गयाराम जे आले त्यांना पक्षाने संधी दिली, त्यांना उमेदवारी दिली. केवळ उमेदवारी दिली